शिवसेनेचे नेते संजय शिरसाट आपल्या सोबत आहेत. सर, काय सांगाल? जागा वाटपाची तिढा सुरू आहेत. मुख्यमंत्री दिल्लीला जाणार या चर्चा आहेत. एकंदरीत तुम्ही याबद्दल काय चर्चा तुमची झाली आहे का? आणि मुख्यमंत्री दिल्लीला जाणार आहे का? किती जागाची आपण मागणी आतापर्यंत केलेली आहे? तुमच्याच माध्यमातून मला आता कळालं की मुख्यमंत्री दिल्लीला जाणार आहेत आणि शक्यता नाकारता येत नाही, कारण की हा शेवटचा फेज आहे. अजितदादा असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, आता आम्हाला जागाचा आता लटकवत राहायचं नाही, ताटकळत ठेवायचं नाही की तातडीने जर निर्णय घेतला तर जो कोणी उमेदवार असेल किंवा ज्या जागा वाटपामुळे ज्या आमच्या वाट्याला किंवा राष्ट्रवादीच्या किंवा भाजपच्या असतील त्यांच्यामध्ये वेळ जाता कामा नये. नसता संभ्रम निर्माण होतो. संभ्रम एकदा जर निर्माण झाला तर मग कार्यकर्त्यामध्ये चलबिचल सुरू होते. मग ही जागा आपल्याकडे येणार आहे का, ती जागा आपल्याकडे येणार आहे का, मग ते लॉबिंग करणे वगैरे हा सगळा जो प्रकार आहे हा आता थांबला पाहिजे. आणि आता एकत्रितपणे जर निवडणुका लढवायच्या तर ह्या उमेदवारी तातडीने जाहीर केल्या पाहिजेत. या मतावर सर्वजण आल्यामुळं आज मला वाटतं एकनाथ शिंदे साहेब आज दिल्लीला जातील आणि सोमवारी या सर्वचा निर्णय हा प्रेससमोर ते सांगतील सुद्धा. एकंदरीत आपण पाहिलं की जागे वाटपावरती मोठ्या प्रमाणात आपल्याच जे नेते आहेत किंवा खासदार असतील, आमदार असतील यांच्यामध्ये वादविवाद सुरू आहेत. विजय शिवतारे जे आहेत त्यांनीही आपली भूमिका स्पष्ट मांडलेली आहेत आणि एकंदरीत त्यांनी आज सांगतानाही असं सांगितलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कुठली अडचण होऊ नये यासाठी मी पक्षातून बाहेर जातोय आणि त्याचबरोबर या ठिकाणी महायुती विरुद्ध अपक्ष असा लढा असणार आहे, अशा प्रकारचं वक्तव्य केलं. याकडे कसं पाहता आपण? शिवतारेनं कुठं जावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु जेव्हा महायुती म्हणतो त्या टायमाला जी जागा युतीच्या कोणत्याही नेत्यांकडे जेव्हा गेलेली असते, पक्षाकडे गेलेली असते, त्या टायमाला तिथे बंडखोरी करणं गरजेचं नाही, करू सुद्धा नाही. मग ती जागा त्यांनी का घेतली? मग तुम्ही ती जागा दिली कशासाठी? जर दिली असेल तर मग तिथं बंडखोरी नको, या भूमिकेवर एकनाथ शिंदे साहेब आहेत. म्हणून 2 वेळेला यांच्याबरोबर सरनाईक त्यांच्या नेत्यांबरोबर शिवतारेंबरोबर 2 वेळा चर्चा सुद्धा झालेली, त्यांना समजूनही सांगितलेले. परंतु अखेर जर त्यांना निर्णय घ्यायचा असेल तर त्यांचा पक्षाचा संबंध राहणार नाही. म्हणून त्याचा योग्य तो निर्णय, आता आणखीनही वेळ गेलेली नाही आहे. म्हणून आज उद्यामध्ये जर चर्चा होऊन जर त्यांनी जर ऐकलं तर मला वाटतं ते बरं राहील, युतीसाठी चांगलं राहील आणि अखेरला निर्णय एकनाथ शिंदे साहेबांना घ्यायचा आहे. परंतु जर उमेदवारांनी जर ठरवलंच असेल, शिवतारेंनी जर ठरवलंच असेल की मला इलेक्शन लढायचंच आहे, तर आम्ही त्याच्याबरोबर राहणार नाही, हे तेवढं निश्चित. एकंदरीत आज पाहिलं गेलं तर शिवाजीराव आढळराव पाटील जे आहेत त्यांनीही देवगिरीवरती अजितदादा यांची भेट घेतली आहे. त्यांचाही नाराजगीचा सूर आहेत आणि तेही राष्ट्रवादीच्या अजितदादा गटात जाण्याची चर्चा आहेत. काय याच्याकडे? नाही, आढळराव नाराज वगैरे नाहीत. त्यांनी पहिल्यापासून त्यांची भूमिका स्पष्ट केली होती की मला निवडणूक लढवायची आणि शिंदे साहेबांनी सुद्धा त्यांना शब्द दिला होता की तुम्हाला निवडणूक लढवायची. परंतु आता काही या युती धर्म पाळण्याच्या याच्यामध्ये काही जागा जे काही सुटतील आणि त्याच्यामध्ये ते शिरूरची जागा ही जर राष्ट्रवादीकडे जात असेल आणि त्यांना सुद्धा प्रबळ असा मोठा जर उमेदवार असेल तर मला वाटतं आढळराव शिवाय दुसरा उमेदवार नाही. म्हणून आढळरावला ती जर जागा लढवत असतील ते. आता असाच प्रकार हा पालघरमध्ये सुद्धा झालेला आहे. पालघरमध्ये भाजपचा उमेदवार हा शिवसेनेच्या तिकिटावर लढला होता. त्याच पद्धतीने कदाचित आढळराव हे राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवतील. परंतु आता युती धर्म जरी असला तरी कार्यकर्ता हा बाजूला सारला गेला नाही पाहिजे, म्हणून कदाचित त्यांनी ते आढळरावने स्वतः केलेली ती ॲडजस्टमेंट असावी. एकंदरीत यामुळे कुठेतरी आपल्या कल्याण लोकसभेवरती मोठ्या प्रमाणात याचा प्रभाव पडतोय आणि कल्याण लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने आनंद परांजपे यांनी आपलं स्टेटमेंट दिलेलं आहे, त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर आता ठाकरे गटातनंही उमेदवार दिले जात आहेत. काय वाटतं त्या जागेचं? नाही बघा, कल्याणच्या बाबतीमध्ये कोणताही तिढा नाही. कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे साहेब आहेत, तिथलचे सर्व भाजपचे नेते आहेत, हे सर्व एक दिलाने काम करतायत. आता त्यांच्यामध्ये तो वाद राहिलेला नाही. आघाडीचं काही जर सांगाल तर त्याच्यात ऑलरेडी बिघाडी झालेली आहे. म्हणून आघाडीवर काही अवलंबून आहे, आघाडीचं काय होईल, आघाडीची युती होणारच नाही. तुम्ही पाहताय की प्रत्येकजण आपापल्या दिशेने चाललेला आहे. मग ते प्रकाश आंबेडकर असतील, मग ते नाना पटोले असतील, त्यात शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, त्यांनी सुद्धा त्यांची उमेदवारी जाहीर करणं सुरू केलेलं आहे. हा युती धर्म नाही आहे. जर आघाडी करायची असेल तर सर्वांची यादी एकत्रित आली पाहिजे आणि केलं पाहिजे. हां, किंवा जसं भाजपने त्यांचे उमेदवार जाहीर केले ते करताना त्यांनी हे त्यांच्याशी
कन्सल्ट करून घेऊन शिंदे साहेबाशी बी अजितदादाशी हे आमच्या 20 जागा आम्ही डिक्लेअर करू का, त्यांनी जेव्हा त्याला सिग्नल दिलाय त्या टायमाला ते जागा डिक्लेअर झालेल्या आहेत. म्हणून एक तुमचं कुणाशीही तारतम्य नाही, बोलणं नाही, संवाद नाही. तुम्ही जातायत सभा काय घेता आणि टाळ्यासाठी एखादा सीट डिक्लेअर काय करतात, हे आघाडीच्या काही नेत्यांना आवडत नाही. म्हणून मी पहिल्या दिवसापासून सांगतो की यांची आघाडी होणार नाही. सर्वांना इंडिव्हिज्युअल लढण्याच्या मनस्थितीत हे आलेले आहेत. ज्या पद्धतीने आपण बघितलं की ठाकरे गटाचे विनायक राऊत यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे, मात्र त्यांच्याकडनं असं म्हणतात की विरोधकांकडे एकही उमेदवार नाही आहे. याकडे कसं पाहता? काय नाही हो, यांच्याकडे उमेदवार काय, विनायक राऊत काय आणि बाकीचे काय, हे स्वतःच निवडणूक लढवायला घाबरतायत. आता त्यांनाच आपलं काय होईल याचा प्रश्न पडलेला आहे. म्हणून त्यांच्या विरोधात अत्यंत प्रबळ असा उमेदवार आमच्याकडे आहे. आता ते सोमवारी ही यादी जेव्हा जाहीर होईल तुम्हालाही लक्षात येईल की किती विचारपूर्वक उमेदवार प्रत्येक ठिकाणी दिलेले आहेत. आणि म्हणून हे उमेदवार जेव्हा देऊ तर त्या टायमाला 45+ आकड्यामध्ये ही एक भर होणार आहे. या पद्धतीने ते उमेदवार दिले जातील एवढं मात्र निश्चित आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर छत्रपतीचं घराणं आहे, त्या ठिकाणी एका उमेदवारांना 3 पक्ष एकत्र तिकीट देत आहेत, तर दुसरे छत्रपती दिल्लीमध्ये 3 दिवसापासून मुक्काम करत आहेत. यावरती मोठी टीका होती. आपण कसं पाहताय? नाही, उदयनराजेबद्दलचं नाही. उदयनराजे हे मोठे नेते आहेत, छत्रपती आहेत. ते त्यांना जास्त वाट पाहायची गरज नाही. ते त्यांच्या वैयक्तिक काही कामासाठी वगैरे असतील, या बाकीच्या याच्यात नाहीत. उमेदवारीबद्दल त्यांच्याबद्दल असं शंका घेण्याचं एवढं काही मोठं कारण नाही आहे. आणि म्हणून हा भाजपने त्यांना दिलेलं कमिटमेंट आहे, भाजप ते पाळतील, त्याच्यात काय चिंता करू नका. उदयनराजे एक स्टार नेता आहे. रामटेकची जागा आपल्याकडे असणारे चंद्रशेखर बावनकुळे हे बोललेत. बाकीच्या 5 ते 6 जागांवरती जी तिढा सुरू आहेत तर ही कधीपर्यंत सुटेल आणि आपल्या पक्षाकडनं उमेदवारीची घोषणा कधीपर्यंत होऊ शकते? आमच्याकडून उमेदवाराची घोषणा सोमवारी होणार आहे. शिंदे साहेब आज तुमच्याच माहितीप्रमाणे आज दिल्लीला जातील. उद्याचा दिवस होळीचा आहे. सोमवारी ही यादी जाहीर होईल आणि मला वाटतं नंतर प्रत्येकजण आपल्या प्रचाराला लागेल. टेन्शन घेण्याचं काही कारण नाहीच आहे आमच्याकडे. आणि आमच्याकडे कोणता आता तिढा राहिलेला नाही. ज्याला आपण म्हणतो की एखाद्या जागेचा तिढा, आता सर्व तिढे संपलेले आहेत. आता फक्त लढणं हा एकमेव आमचा धर्म आहे. एकंदरीत किती जागेवरती आपली लढाई असणार आहे आणि कशा पद्धतीची असणार, त्याची सर्व घोषणा आता सोमवारी एकनाथ शिंदे साहेब करतील. आज त्यावर बोलणं उचित नाही. एकंदरीत लवकरच म्हणजे सोमवारी उमेदवारी घोषित होण्याचं संकेत जे आहेत ते शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी या ठिकाणी दिलेले आहे. कॅमेरा पर्सन हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.